नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती। तर आजचे महत्त्वाचे करंट अफेअरचे प्रश्न बघा। IPLच्या इतिहासातील 1000वा सामना कोणत्या दोन संघादरम्यान पार पडलेला आहे? आता पहिल्यांदा येथे लक्षात घ्या IPLचा फुल फॉर्म काय होतो। तर IPLचा फुल फॉर्म होतो इंडियन प्रीमियर लीग, त्यामुळे हा एक पॉईंट लक्षात ठेवा। त्यानंतर आता हा जो 1000वा सामना पार पडलेला होता हा मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघादरम्यान पार पडलेला होता आणि यामध्ये मुंबई इंडियन्स हा संघ विजयी झालेला होता। मात्र या सामन्यामध्ये राजस्थान रॉयलचे खेळाडू यशस्वी जयस्वाल यांनी शतकसुद्धा केलेले होते। तर हे सगळे पॉईंट्स तुम्ही इथे लक्षात घ्या। IPLची सुरुवात ही भारतामध्ये 2008 मध्ये सुरू झालेली होती। ठीक आहे, त्यानंतर दुसरा पण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, मन की बात कार्यक्रमाचा 100वा एपिसोड कोणत्या तारखेला पार पडलेला आहे? तर बघा, मन की बात या कार्यक्रमाचा 100वा एपिसोड हा 30 एप्रिल 2023 रोजी पार पडलेला आहे। हा कार्यक्रम कधी असतो? तर हा कार्यक्रम रविवारी असतो मित्रांनो आणि हा रेडिओवरून प्रसारित केला जातो। ठीक आहे, तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा मन की बात या कार्यक्रमाला कोणत्या वर्षापासून सुरुवात झालेली होती। त्यानंतरचा तिसऱ्या नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, भारताच्या अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? एस सोमनाथ, समीर व्ही कामत, मनोज सोनी की AK मोहंती? तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे AK मोहंती यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। ठीक आहे, तर एस सोमनाथ कोण आहेत? तर एस सोमनाथ हे इस्रोचे अध्यक्ष आहे, समीर व्ही कामत हे DRDOचे अध्यक्ष आहे, तर मनोज सोनी हे सध्या UPSCचे अध्यक्ष आहे। आता लक्षात घ्या, अणुऊर्जा आयोगाची स्थापना ही 10 ऑगस्ट 1948 रोजी करण्यात आलेली होती आणि या घटनेला किती वर्ष पूर्ण झालेले आहे? तर 75 वर्ष पूर्ण झाले आहे, त्यामुळे पेपरमध्ये याच्यावरती प्रश्न येऊ शकतो। ठीक आहे, तर तुम्ही मला खाली कमेंटमध्ये सांगा की भारताच्या अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते। त्यानंतर दुसरा प्रश्न बघा मित्रांनो, गोल्डन ग्लोब रेस 2022 पूर्ण करणारे पहिले भारतीय कोण ठरलेले आहे? ऑप्शन आहे अभिलाष टॉमी, वीर धवल खाडे, वरीलपैकी दोन्ही की यापैकी नाही? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अभिलाष टॉमी हे पहिले भारतीय ठरलेले आहे की ज्यांनी गोल्डन ग्लोब रेस पूर्ण केलेली आहे। त्यानंतर 5 नंबरचा क्वेश्चन बघा मित्रांनो, स्वित्झर्लंड या देशाचे टुरिझम फ्रेंडशिप ॲम्बॅसिडर म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर नीरज चोपडा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। मित्रांनो, जी टोकियो ऑलिम्पिक 2020 पार पडलेली होती त्यामध्ये भारताला भालाफेकमध्ये सुवर्ण पदक त्यांनी जिंकून दिलेलं होतं। त्यांनी 87.58 मीटर इतका भाला फेकलेला होता। हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या। त्यानंतर सध्या चर्चेमध्ये एक पॉईंट होता की भारतामध्ये सर्वाधिक तंबाखू उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? तर बघा, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आंध्र प्रदेश। ठीक आहे मित्रांनो, आणि तंबाखू विरोधी दिवस हा 31 मेला काय केला जातो? साजरा केला जातो। त्यानंतर बघा, प्रश्न आहे की भारतातील पहिला ODF प्लस जिल्हा कोणता ठरलेला आहे? ऑप्शन 1 आहे पुल्लमपारा, वायनाड, मोढेरा की पाचगणी? तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे वायनाड। ODF प्लस जिल्हा ठरलेला आहे, पण लक्षात असू द्या ओपन डेफिकेशन फ्री पहिला जिल्हा हा नादिया ठरला होता जो की पश्चिम बंगालमध्ये होता, पण ओपन डेफिकेशन प्लस विचारलं तर उत्तर आहे वायनाड आणि वायनाड हे ठिकाण केरळमध्ये आहे, हे लक्षात घ्या। ठीक आहे, त्यानंतर मोढेरा आपल्या सर्वांना माहिती आहे की 24 तास सौर ऊर्जेवर चालणारं पहिलं गाव कोणतं ठरलं होतं? मोढेरा गुजरात। आणि टेबललँड कशाला म्हटलं जाते? पाचगणीला म्हटलं जाते। आणि भारतातील पहिली विवाद से विश्वास योजना कशा संबंधित आहे? क्रीडा, शिक्षण, उद्योग की संरक्षण? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे उद्योग। सूक्ष्म लघु मध्यम जे उपक्रम आहे मित्रांनो त्या संबंधित हे विवाद से विश्वास योजना आहे। आणि 9 नंबरचा आणि 10 नंबरचा क्वेश्चन बघा, भारताच्या पहिल्या महिला राफेल पायलट कोण ठरलेले आहे? तर बघा, ऑप्शन आहे शिवांगी सिंग, अभिलाषा बराक, भावना कांत की अवनी चतुर्वेदी? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे शिवांगी सिंग ह्या ठरलेल्या आहे। भारताने फ्रान्स या देशाकडून, लक्षात घ्या, भारताने फ्रान्स या देशाकडून 36 राफेल विमान घेतलेले आहे। हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या। आणि याचा शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, अजय वारियर युद्ध सराव 2023 कोणत्या दोन देशादरम्यान पार पडत आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे भारत आणि युनायटेड किंगडम। ठीक आहे, तर या देशादरम्यान तो पार पडत आहे। वरुण युद्ध सराव भारत फ्रान्स, वज्रप्रहार भारत अमेरिका, तर सूर्यकिरण भारत आणि नेपाळ दरम्यान हा युद्ध सराव साजरा केला जातो। ठीक आहे, तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे प्रश्न। आता मागच्या लेक्चरमधले आणखी पुढे काही प्रश्न दिलेले आहेत ते पण आपण इथे बघूया। प्रश्न आहे की रिकामी जागा राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने इलेक्ट्रिक ऑटोच्या खरेदी आणि नोंदणीसाठी माय EV, ठीक आहे, EV म्हणजे इलेक्ट्रिकल व्हेकल नावाचं ऑनलाईन पोर्टल सुरू केलेलं आहे। ऑप्शन आहे नवी दिल्ली, गोवा, ओडिशा की सिक्कीम? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर देण्याचा तुम्ही प्रयत्न करा मित्रांनो, आणि तुम्हाला 10 पैकी किती मार्क्स भेटते ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा।
तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे नवी दिल्ली. ठीक आहे मित्रांनो, तर नवी दिल्ली या ठिकाणी माय ईव्ही नावाचं ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन कोणता विचारलेला आहे की रिकामी जागा आजाराला आळा घालण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सरकारने एक होप एक्सप्रेस नावाचं एक मिशन सुरू केलेलं आहे. तर ते कोणत्या आजारासंबंधित आहे? ऑप्शन 1 आहे कर्करोग, दुसरं ऑप्शन आहे मलेरिया, तिसरं ऑप्शन आहे क्षयरोग आणि चौथा ऑप्शन आहे काला आजार. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कर्करोग. कर्करोग आजाराला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं होप एक्सप्रेस नावाचं, लक्षात घ्या, हे अभियान सुरू केलेलं आहे. मग आपल्याला माहीत असलं पाहिजे की कर्करोग दिवस कधी साजरा केला जातो. तर बघा, कर्करोग 4 फेब्रुवारीला साजरा केला जातो. आणि महत्त्वाचं म्हणजे एक लक्षात घ्या की मलेरिया संबंधित आपला मेरा इंडिया हा उपक्रम सुद्धा आहे. मलेरियाचं निर्मूलन करण्याचं आपण टार्गेट हे 2030 ठेवलेलं आहे. तर क्षयरोग म्हणजे टीबी निर्मूलनाचं वर्ष हे 2025 ठेवलेलं आहे. तर ह्या दोन गोष्टींमधला फरक तुम्ही इथे लक्षात घ्या. त्यानंतर तिसऱ्या नंबरचा प्रश्न कोणता आहे बघा. तिसऱ्या नंबरचा प्रश्न दिला आहे स्वतःचा पहिला वातावरण कृती आराखडा जाहीर करणारे भारतातील तसेच दक्षिण आशियातील पहिले शहर कोणते ठरलेले आहे? हा प्रश्न एक्झामच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ऑप्शन 1 आहे पुणे, दुसरं ऑप्शन आहे मुंबई, तिसरं ऑप्शन आहे पणजी आणि चौथा ऑप्शन आहे कलकत्ता. तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मुंबई. ठीक आहे, सो मुंबई हे पहिलं शहर ठरलेलं आहे ज्यांनी आपला स्वतःचा पहिला वातावरण कृती आराखडा तयार केलेला आहे. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. त्यानंतर बघा, चौथ्या नंबरचा प्रश्न त्याच दर्जेचा आहे. महाराष्ट्रातील पहिले वैद्यकीय शहर कोणते ठरले आहे? ऑप्शन 1 आहे इंद्रायणी मेडिसिटी, गोदावरी मेडिसिटी, कृष्णा मेडिसिटी की कावेरी मेडिसिटी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे इंद्रायणी मेडिसिटी. हे महाराष्ट्रातील पहिले वैद्यकीय शहर ठरलेले आहे. मित्रांनो, इंद्रायणी ही नदी जी आहे ही भीमा नदीची उपनदी आहे. ठीक आहे, तर हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. सर्वात मोठे खोरे कोणते आहे महाराष्ट्रातील? तर ते गोदावरी नदीचे खोरे आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर जर तुम्हाला एक प्रश्न विचारला की त्रिकोणाकृती आकार कोणत्या नदीच्या खोऱ्याचा आहे? तर यस, ऑब्वियसली कृष्णा नदीच्या खोऱ्याचा आहे. गोदावरीने महाराष्ट्रातील 49% क्षेत्र व्यापलेले आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. गोदावरीची महाराष्ट्रामध्ये लांबी ही 668 किलोमीटर असून भारतामध्ये तिची लांबी हे 1465 किलोमीटर इतकी आहे. ओके, त्यानंतर 5व्या नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो की भारतातील पहिल्या फॉर्म्युला ई चॅम्पियनशिप स्पर्धेचे यजमानपद कोणत्या शहराला मिळाले आहे? आता ऑप्शनमध्ये दिलेलं आहे हैदराबाद, मुंबई, पणजी की चेन्नई. तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे हैदराबाद. ठीक आहे, तर हा मान हैदराबाद या शहराला मिळालेला आहे. ठीक आहे, तर हा पॉईंट सर्वांनी इथे लक्षात घ्या. तुम्हाला सर्वांना माहीत आहे की 2014मध्ये तेलंगणा राज्याची निर्मिती झाली होती आणि जेव्हा निर्मिती झाली होती तेव्हा ठरवण्यात आलं होतं की 2024पर्यंत हैदराबाद ही आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या 2 राज्यांची संयुक्त राजधानी राहणार आहे. आता 2024 हे वर्ष आता पुढच्या वर्षी राहणार आहे, त्यामुळे हा प्रश्न तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला विचारला जाऊ शकते. गगन ही स्वदेशी नेव्हिगेशन प्रणाली वापरणारी पहिली एअरलाइन्स कंपनी कोणती ठरलेली आहे? ऑप्शन आहे इंडिगो, एअर इंडिया, इंडियन एअरलाइन्स की यापैकी नाही. तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे इंडिगो. सो इंडिगो ही पहिली गगन ही स्वदेशी प्रणाली वापरणारी पहिली एअरलाइन्स कंपनी ठरलेली आहे. मित्रांनो, तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये गगनचा फुल फॉर्म काय होते तो नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे इतर विद्यार्थ्यांना त्याचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल. त्यानंतर 7वा प्रश्न कोणता दिलेला आहे बघा. भारतातील पहिला अणुप्रकल्प कोणत्या राज्यात उभारण्यात येत आहे? आता उत्तर भारतातील पहिला हा अणुप्रकल्प ठरणार आहे, त्यामुळं तुम्ही याचं महत्त्व लक्षात घेऊ शकता की हा प्रश्न किती इम्पॉर्टंट आहे. आता ऑप्शन ए आहे हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश की पंजाब. तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे हरियाणा. तर हरियाणा या राज्यामध्ये उत्तर भारतातील पहिला अणुप्रकल्प स्थापन केला जाणार आहे. मित्रांनो, इंटरनॅशनल सोलर अलायन्स जे आहे, ठीक आहे, याचं जे मुख्यालय आहे ते गुरुग्राम हरियाणा या ठिकाणीच आहे. आणखी तुम्ही काय लक्षात ठेवा, काकरापारा हा जो अणुविद्युत प्रकल्प आहे, लक्षात घ्या, हा कुठे आहे? तर हा गुजरातमध्ये आहे. त्यानंतर तुम्हाला विचारलं की रावताभाटा कुठं आहे? तर रावताभाटा राजस्थानमध्ये आहे, लक्षात घ्या, रावताभाटा राजस्थानमध्ये आहे. त्यानंतर तुम्हाला जर विचारलं की नरोरा अणुविद्युत प्रकल्प कुठं आहे? तर नरोरा अणुविद्युत प्रकल्प हा उत्तर प्रदेशला आहे. ठीक आहे, त्यानंतर कुडानुकुलम कुठं आहे? तर कुडानुकुलम तामिळनाडूमध्ये आहे. आणि कल्पकम जरी विचारलं तरी तुम्हाला सांगायचं आहे तामिळनाडू. म्हणजे मी काय काय सांगितलं बघा, नरोरा उत्तर प्रदेश, रावताभाटा राजस्थान, ठीक आहे, कुडानुकुलम तामिळनाडू, कल्पकम तामिळनाडू, ठीक आहे, आणि काकरापारा म्हटलं तर गुजरात. या पद्धतीने हे सगळे जे अणुप्रकल्प आहे तुम्ही व्यवस्थित पाठ करून घ्या, कारण यावरती आपल्याला डेफिनेटली पेपरमध्ये प्रश्न विचारले जाणार आहे. त्यानंतर 8व्या नंबरचा प्रश्न बघा की आदिवासींसाठी विश्वकोश तयार करणारे भारतातील पहिले कोणते राज्य ठरलेले आहे?
ठीक आहे, एक ऑप्शन ओडिशा, दुसरा आहे छत्तीसगड, तिसरं मेघालय आणि चौथा आहे महाराष्ट्र. तर लक्षात असू द्या या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ओडिशा. ठीक आहे, तर तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, आदिवासींसाठी विश्वकोश तयार करणारं भारतातील पहिलं राज्य ओडिशा ठरलेलं आहे. ठीक आहे, आणि आणखी एक महत्त्वाचं असू द्या की ऑलिव्ह रिडले या कासवासाठी कोणतं राज्य प्रसिद्ध आहे, तर ते ओडिशाच राज्य आहे. ओडिशा राज्यामध्ये पॅरादीप बंदर, त्यानंतर लक्षात असू द्या व्हीलर बेट हे ओडिशामध्ये आहे. ठीक आहे, त्यानंतर आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिमलीपाल का, हे सगळे जे महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहे हे आपल्याला ओडिशामध्येच बघायला मिळतील. तर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिराकुंड हे जे लांब धरण आहे भारतामधील महानदीवर असलेलं, ते सुद्धा ओडिशामध्येच आहे. ओके, त्यानंतर शेवटचे 2 प्रश्न बघा आणि तुम्ही तुमचा स्कोर मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमचा स्कोर किती आलेला आहे. तर 9 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, 2023ची जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा कोणत्या देशात पार पडत आहे किंवा पार पडलेल्या आहे? ऑप्शन 1 आहे भारत, अमेरिका, चीन, जपान. तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे भारत. ठीक आहे, तर ह्या स्पर्धा भारतामध्ये पार पडलेल्या आहे. आणि शेवटचा महत्त्वाचा प्रश्न आहे, संपूर्णपणे जल व सौर ऊर्जेवर चालणारं जगातील पहिलं विमानतळ कोणतं ठरलेलं आहे? ऑप्शन आहे नवी मुंबई, नवी दिल्ली, हैदराबाद की चेन्नई. तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर ऑप्शन नंबर बी, नवी दिल्ली हे ठरलेलं आहे. बघा, हर घर जल प्रमाणित भारतातील पहिला जिल्हा कोणता ठरलेला आहे? आणि हर घर जल प्रमाणित भारतातील पहिला जिल्हा कोणता ठरलेला आहे? ऑप्शन आहे बऱ्हाणपूर, पुणे, बीड की मेहसाणा. तर बघा या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो बऱ्हाणपूर. आता बऱ्हाणपूर हा जो जिल्हा आहे ते हा मध्य प्रदेशमध्ये येतो आणि तुम्हाला माहित आहे की सातपुडा पर्वत जो आहे हा बऱ्हाणपूर खिंडीने वेगळा झालेला आहे. सो हा पण पॉईंट तुम्हाला इथं लक्षात ठेवायचा आहे, कारण जिओग्राफीमध्ये आपल्याला यावरती नक्कीच प्रश्न विचारला जाणार आहे. मित्रांनो सातपुडा पर्वत जो आहे हा महाराष्ट्राच्या उत्तरेला असून तो पश्चिम पूर्व या दिशेने पसरलेला आहे. आणि सातपुडा पर्वतामुळे नर्मदा आणि तापी या 2 नद्या काय झालेल्या आहे लक्षात घ्या. या सातपुडा पर्वतामुळे नर्मदा आणि तापी ह्या 2 नद्या काय झालेल्या वेगळ्या झालेल्या आहे. सो त्यामुळं तुम्हाला हा प्रश्न इथे महत्त्वाचा आहे, पाठ करून ठेवायचा आहे. दुसरा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की चॅम्पियन ऑफ द अर्थ 2022 हा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? ऑप्शन 1 आहे सृष्टी बक्षी, डॉक्टर पौर्णिमा देवी, अभिलाषा पराग की अवनी चतुर्वेदी. तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर ऑप्शन नंबर बी, डॉक्टर पौर्णिमा देवी यांना चॅम्पियन ऑफ द अर्थ 2022 हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा कोणता आहे, 3 नंबरचा क्वेश्चन बघा मित्रांनो, स्कायरूट एरोपेस या खाजगी एरोपेस कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? सर्वांना माहिती आहे की भारतातील पहिली खाजगी कंपनी ठरलेली आहे जिने एक रॉकेट लॉन्च केलेलं आहे. रॉकेटचं नाव होतं विक्रम एस, जे की भारतीय अंतराळ संशोधनाचे जे जनक आहे ठीक आपले विक्रम साराभाई यांच्या नावावरून विक्रम एस असं नाव ठेवलेलं आहे. तर ही स्कायरूट एरोपेस कंपनी हे सध्या चर्चेमध्ये आहे मित्रांनो. त्यामुळे आपल्याला याची स्थापना वर्षाचा आयोग विचारू शकतो. मग 2018ला स्थापना झाली, 21ला झाली, 15ला झाली की 2004ला झाली? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 2018. तुम्ही मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा की स्कायरूट एरोपेस या कंपनीचे संस्थापक कोण आहेत, नक्की सांगा मित्रांनो. आणि आपल्या या चॅनलचं एक वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की आपल्या या चॅनलला जे विद्यार्थी फॉलो करतात त्यांचा खरोखर अभ्यास खूप चांगला आहे. कारण तुम्ही मागचे 1-2 व्हिडिओ बघा, त्याच्या खाली त्यांनी खूप छान पद्धतीनं माहिती दिलेली आहे. म्हणजे तुम्ही आपल्या चॅनलच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरी रीड केल्या तरी तुम्हाला त्याच्यात 2-4 प्रश्नांचा नक्कीच मित्रांनो फायदा होणार आहे. त्यामुळं खूप खूप धन्यवाद अशा विद्यार्थ्यांचं की जे खाली प्रश्नांची उत्तरं देतात. त्यानंतर बघा बिमस्टेक या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर बघा बिमस्टेक या संघटनेची स्थापना ही 1997 मध्ये झालेली आहे. ठीक आहे, आणि बे ऑफ बेंगॉल संबंधित ही एक संघटना आहे, महत्त्वाची आहे. 1997 हा पॉईंट लक्षात घ्या. आणि बिमस्टेक संघटनेचं मुख्यालय कुठं आहे ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. 2022चा बॅलन डिओर पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? ऑप्शन 1 आहे करीम बेंझमा, लिओनेल मेस्सी, क्रिस्टियानो रोनाल्डो की यापैकी नाही? तर मित्रांनो या वर्षीचा पुरस्कार करीम बेंझमा यांना भेटलेला आहे, जे की फ्रान्स या देशाचे खेळाडू आहे. मोस्ट टाइम करा, कारण यावरती आयोग आपल्याला नक्कीच प्रश्न विचारेल. त्यानंतर युनोचा मानवी हक्काचा जाहीरनामा कधी जाहीर करण्यात आला? आता तुम्हाला वाटलं असेल हा प्रश्न का बरं टाकला, कारण लक्षात घ्या या जाहीरनाम्याला 75 वर्ष पूर्ण झाले आहे मित्रांनो. आणि जेव्हाही 75 वर्ष पूर्ण होतात तेव्हा तो अमृत महोत्सव असतो, प्लॅटिनियम वर्ष असते. आणि लक्षात घ्या 10 डिसेंबर 1948ला युनोचा मानवी हक्काचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला होता. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. आणि 10 डिसेंबरलाच आपण मानवी हक्क, जागतिक मानवी हक्क दिवस काय करतो, साजरा करतो. आणि नोबेलचं वाटप 10 डिसेंबरलाच होते.
त्यानंतर 7वा प्रश्न बघा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. अयोग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे, म्हणजे चुकीचं विधान निवडायचं आहे. ऑप्शन 1 आहे 75वी जागतिक आरोग्य सभा 2022 जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी भरली. म्हणजे जे आपलं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे, जिथं मुख्यालय आहे जिनिव्हा स्वित्झर्लंड, त्याच ठिकाणी ही सभा भरलेली होती. तर या सभेची जी मुख्य संकल्पना होती ती होती शांततेसाठी आरोग्य, आरोग्यासाठी शांतता. ही संकल्पना पण तुम्ही व्यवस्थित पाठ करा. आणि या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. तर मित्रांनो, हे विधान चुकलेलं आहे. वरचे 2 विधान बरोबर आहे, कारण या सभेला आपल्या भारताचे जे आरोग्यमंत्री आहे, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी संबोधित केलेलं होतं. म्हणजे आता परीक्षेत आपलं कन्फ्युजन होऊ शकते, त्यामुळे हा प्रश्न इथे क्लिअर करा मित्रांनो. म्हणून 7चं उत्तर आहे अयोग्य विचारलं आहे, म्हणून ऑप्शन नंबर डी. ठीक आहे, सो आन्सर आहे डी नंबरचं ऑप्शन. ओके, क्लिअर ठेवा. त्या हवाई क्षेत्रात ड्रोन उड्डाणांना परवानगी देणारा पहिला देश कोणता ठरलेला आहे? तर ऑप्शन नंबर बी इस्रायल हा ठरलेला आहे. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, वन लाइनरसाठी येऊ शकतो. त्यानंतर शेवटचे 2 प्रश्न बघा मित्रांनो, मुद्दामूनच मी थोडं फास्ट घेत आहे, कारण तुम्हाला अदर पण काही गोष्टीचा अभ्यास करायचा आहे मित्रांनो, आणि टू द पॉईंट गेलेलं बेटर राहील आपल्यासाठी. नाटो या सायबर डिफेन्स ग्रुपमध्ये सामील होणारा पहिला आशियाई देश कोणता ठरलेला आहे? उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, युक्रेन की नेपाळ? मित्रांनो, जेव्हा आपल्याला कधी कधी सेम ऑप्शन दिसतात तेव्हा उत्तर ह्या 2 पैकी असण्याचे चान्सेस जास्त असतात. ठीक आहे, सो नाटोचं जे उत्तर आहे इथं जे घेतलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर ते आहे दक्षिण कोरिया हा देश ठरलेला आहे पहिला आशियाई, जो की सायबर डिफेन्स ग्रुपमध्ये सामील झालेला आहे, दक्षिण कोरिया. तर मित्रांनो, नाटोचा फुल फॉर्म नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, याची स्थापना ही 1949 मध्ये करण्यात आली होती आणि मुख्यालय ब्रुसेल्स बेल्जियम इथं आहे. आणि नाटोचा 31वा सदस्य देश विचारला तर लक्षात असू द्या फिनलँड हा झालेला आहे. आणि आजचा शेवटचा आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, ब्रिटनचे नवीन राजे म्हणून सध्या कोणी राजपदाची सूत्रे हाती घेतलेली आहे? ऑप्शन आहे राणी एलिझाबेथ द्वितीय, चार्ल्स दुसरा, चार्ल्स तिसरा की सप्तम जॉर्ज? म्हटल्याप्रमाणे जेव्हा 2 ऑप्शन सेम असते तेव्हा प्रश्नाचं उत्तर येण्याचे जास्त चान्सेस असतात. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे चार्ल्स तिसरा हे नवीन राजे झालेले आहे. ठीक आहे, आजचा जर विचार केला तर आजचे लक्षात घ्या राजे जे आहे तिथे कोण आहे ते चार्ल्स तिसरा. ठीक आहे, तर ब्रिटनचे PM सध्या कोण आहे मित्रांनो ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. उत्तर चंद्रकांत नलगे यांना 2022चा विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे. मित्रांनो, 2021चा जर तुम्हाला विचारला अवॉर्ड हा कोणाला देण्यात आलेला आहे, तर हा अवॉर्ड भारत सासनी यांना देण्यात आलेला आहे. तर हे दोन्ही तुम्ही पॉईंट क्लिअर करून घ्या. ठीक आहे, त्यानंतर पुढचा नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे? लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2022 कोणाला जाहीर झालेला आहे? ऑप्शन 1 आहे डॉक्टर टेसी थॉमस, सायरस पुनावाला, सोनम वांगचुक की बाबा कल्याणी? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे डॉक्टर टेसी थॉमस यांना हा जाहीर झालेला आहे. आणि 21चा कोणाला मिळाला तर लक्षात असू द्या 21चा हा अवॉर्ड सायरस पुनावाला यांना देण्यात आलेला आहे. एक लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार सुद्धा असतो, तो कोणाला मिळाला ते नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे, त्यानंतर तिसरा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. तिसऱ्या प्रश्नामध्ये भरपूर डाटा आहे जो की पेपरमध्ये विचारला जाणार आहे मित्रांनो. कोरोना काळामुळे लक्षात घ्या हे अवॉर्ड देण्यात आलेले नव्हते, त्यामुळे लक्षात घ्या 20, 21, 22चे 3 अवॉर्ड आहे. आणि असे प्रश्न आयोग आपल्याला नक्की विचारू शकतो. चतुरंग प्रतिष्ठानचा जीवन गौरव पुरस्कार आहे, त्याबद्दल अचूक विधान निवडायचं आहे. आणि याचं उत्तर आहे वरील सर्व, म्हणजे तिन्ही ऑप्शन काय बरोबर आहे. तर आता आपण ते समजून घेऊया, कारण आपल्याला याच्यावरती पेपरमध्ये प्रश्न विचारला जाणार आहे मित्रांनो. तर बघा, चतुरंग प्रतिष्ठानचा जीवन गौरव पुरस्कार दत्तात्रय अंबादास मायाळू तथा राजदत्त यांना 2020चा हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तुम्हाला जोड्या लावणीमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर डॉक्टर प्रभाकर मांडे यांना 21चा हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ओके, आणि बाळकृष्ण उर्फ आप्पा परब यांना 2022चा हा जीवन गौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे. उत्तर आहे वरील सर्व. त्यामुळे हे तिन्ही पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. 20चा कोणाला भेटला, 21चा अवॉर्ड कोणाला भेटला आणि 22चा अवॉर्ड कोणाला भेटलेला आहे, यावरती प्रश्न येण्याचे जास्त चान्सेस आहे. त्यानंतर 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरलेला आहे? अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न करा. 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट सुराराई पोत्रू हा ठरलेला आहे. तर 67वा फिल्म प्लेअर अवॉर्ड जर तुम्हाला विचारलं तर याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरलेला आहे, तर तो ठरलेला आहे शेरशाह. फक्त इथे फरक लक्षात घ्या, हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहे आणि हा फिल्म प्लेअर पुरस्कार आहे. त्यामुळे आपलं इथं कन्फ्युजन होते आणि आपण आपल्याला येणारे प्रश्न चुकवत असतो. त्यामुळे तुम्ही हे क्लिअर ठेवा. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विचारला तर उत्तर येणार आहे सुराराई पोत्रू, आणि फिल्मफेअर अवॉर्ड विचारला तर याचं उत्तर येणार आहे शेरशाह. तर हे दोन्ही पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. त्यानंतर मी 6व्या नंबरच्या प्रश्नाकडे जातो मित्रांनो. 6 नंबरचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा. योग्य विधान आपल्याला निवडायचं आहे. 2 विधानं आपल्या समोर दिलेले आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे दिला जाणारा महाराष्ट्र भूषण हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. अगदी बरोबर आहे. आणि या पुरस्काराची रक्कम 10 लाख रुपयेवरून 25 लाख रुपये इतकी करण्यात आलेली आहे.
तर हे विधान सुद्धा कसं आहे, बरोबर, म्हणजे दोन्ही विधाने योग्य आहे, म्हणजे ऑप्शन नंबर सी आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर. तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, महाराष्ट्र भूषण पुरस्कार कधी सुरू झाला आणि पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आलेला होता. नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्ही नक्कीच कमेंट ज्या दिलेल्या असतात त्या नक्की वाचत चला, कारण आपल्या ग्रुपवरील बरेच विद्यार्थी हे भरपूर सारी इन्फॉर्मेशन कमेंट बॉक्समध्ये देतात, तर याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. 7वा प्रश्न आहे, हर घर तिरंगा मोहीम कोणत्या कालावधी दरम्यान राबवण्यात आली होती. तर बघा, हर घर तिरंगा मोहीम ही 13 ते 15 ऑगस्ट 2022 दरम्यान राबवण्यात आलेली होती आणि ही योजना केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने राबवलेली होती. ओके, सो मंत्रालय सुद्धा तुम्ही इथे पाठ ठेवा, कारण मंत्रालयावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. ओके, त्यानंतर 8व्या नंबरचं प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. मी वनवासी हे आत्मचरित्र कोणी लिहिलेले आहे. ऑप्शन 1 आहे सिंधुताई सपकाळ, अनुताई वाघ, ताराबाई मोडक यापैकी नाही. तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सिंधुताई सपकाळ यांचं हे आत्मचरित्र आहे. ठीक आहे, तर कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिलेला होता. तर हा ग्रंथ अनुताई वाघ यांनी लिहिलेला होता. पैकी भारतातील कोणत्या 3 शहरांचा समावेश युनेस्कोच्या ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिस्टीममध्ये करण्यात आलेला आहे. आहे त्रिशूर, ऑप्शन बी आहे निलांबूर, हे दोन्ही शहर केरळमधले आहे, लक्षात असू द्या, आणि एक आहे वारंगल जे की तेलंगणामधील आहे. तर वरील 3ही शहरांना लक्षात घ्या. ठीक आहे, वरील 3ही शहरांना युनेस्कोच्या ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिस्टीममध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. मात्र त्रिशूर आणि निलांबूर हे केरळमधील आहे, तर लक्षात असू द्या वारंगल हे तेलंगणामधील आहे. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. 10व्या प्रश्नाचं अचूक उत्तर द्या. अपाचे तसेच चिनूक हेलिकॉप्टर भारताने कोणत्या देशाकडून खरेदी केलेले आहे. ऑप्शन आहे अमेरिका, फ्रान्स, जपान, जर्मनी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अमेरिका. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. अपाचे तसेच चिनूक हेलिकॉप्टर आपण अमेरिकेकडून खरेदी केलेले आहे. आणि राफेल विमान जर विचारलं मित्रांनो, एकूण 36 राफेल विमान आपण घेतलेले आहे, तर हे आपण घेतलेले आहे फ्रान्सकडून. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. चला पुढच्या 5 प्रश्नांची उत्तर द्या आणखी. 11 नंबरचा प्रश्न आहे, कौफू 1 या देशाचा, रिकामी जागा या देशाचा स्पेस सोलर ऑब्झर्वेटरी आहे. ठीक आहे, तर हा तुम्हाला सांगायचा आहे हा कोणत्या देशाशी संबंधित आहे. ऑप्शन आहे चीन, भारत, उत्तर कोरिया की ब्रिटन. तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे चीन. ठीक आहे, इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न येण्याचे जास्त चान्सेस आहे मित्रांनो याच्यामध्ये. त्यानंतर सिरिया आणि तुर्की येथील, त्यानंतर 12 नंबरचा प्रश्न आहे, सिरिया आणि तुर्की येथील भूकंपानंतर भारताने मदत करण्यासाठी राबवलेल्या ऑपरेशनचं नाव काय होतं. तर आता बघा मित्रांनो, हा प्रश्न आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ऑपरेशन कावेरी, ऑपरेशन गंगा, ऑपरेशन देवी शक्ती की ऑपरेशन दोस्त. तर बघा इथं माझं थोडं ऑप्शन टाकताना थोडं मिस्टेक झाली टाईप करताना. तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑपरेशन दोस्त. ओके, ऑपरेशन दोस्त. ठीक आहे, तर याचं उत्तर तुम्हाला ऑलरेडी माहीत असेलच, ऑपरेशन दोस्त. ठीक आहे, तर याचं उत्तर तुम्हाला ऑलरेडी माहीत असेल. आता मी तुम्हाला 4ही ऑपरेशन सांगतो मित्रांनो. ऑपरेशन कावेरी जे आहे ते सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन कावेरी सुरू केलेलं आहे. ऑपरेशन गंगा म्हटलं तर युक्रेनमध्ये जे अडकलेले भारतीय होते त्यांना परत आणण्यासाठी आपण ऑपरेशन गंगा सुरू केलं होतं. त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी आपण ऑपरेशन देवी शक्ती सुरू केलं होतं. आणि ऑपरेशन पोलो मी का बरं टाकलं, ऑपरेशन पोलो हे मित्रांनो 1948चं आहे, हैदराबाद मुक्ती संग्रामासंबंधित ते होतं आणि या घटनेला 75 वर्ष पूर्ण झाले आहे, म्हणून मी हे ऑपरेशन तुम्हाला इथे ऑप्शनमध्ये मुद्दामून दिलेलं आहे. ठीक आहे, तो ऑपरेशन पोलो हैदराबाद मुक्ती संग्रामासंबंधित आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे फक्त बस. ठीक आहे, आणि आता महत्त्वाचा प्रश्न होता आपला की कोणतं ऑपरेशन राबवलं होतं आपण सिरिया आणि तुर्कीमध्ये जो भूकंप झाला होता तेव्हा मदत करण्यासाठी भारताने ऑपरेशन दोस्त राबवलं होतं मित्रांनो, हे इथं क्लिअर करा. ठीक आहे, त्यानंतर पुढे जाऊ. 13 नंबरचा प्रश्न आहे की DRDOचे प्रमुख कोण आहेत. यस सोमनाथ, समीर व्ही कामत, मनोज सोनी की मनोज सिन्हा. तर बघा मित्रांनो, DRDO जे आहे हे संरक्षणासंबंधित काम करते, तर याचे जे प्रमुख आहे ते आहे समीर व्ही कामत. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, कारण मागच्या वेळेला आपल्याला आयोगाने इस्रोचे प्रमुख विचारलेले होते. आता इस्रोचे प्रमुख कोण आहे, तर इस्रोचे प्रमुख आहे यस सोमनाथ. ओके, इस्रोची स्थापना ही 15 ऑगस्ट 1969 लक्षात असू द्या, मुख्यालय बँगळुरू या ठिकाणी आहे. आणि मित्रांनो, DRDOची जी स्थापना झाली होती ती झाली होती 1 जानेवारी 1958 आणि मुख्यालय जे आहे DRDOचं ते आहे दिल्ली या ठिकाणी. ओके, सो या पद्धतीने तुम्ही हे पाठ ठेवा. आता एक लक्षात असू द्या, यस सोमनाथ हे इस्रोचे प्रमुख, समीर व्ही कामत DRDOचे प्रमुख, मनोज सोनी जे आहे ते आपल्या UPSCचे अध्यक्ष आहेत. UPSCची स्थापना ही कलम 315 नुसार केली जाते, हे पण लक्षात ठेवा. आणि मनोज सिन्हा जे आहेत हे जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे
सध्या नायब राज्यपाल आहेत मनोज सिन्हा. त्यानंतर 14 नंबरचा प्रश्न बघा आणि तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगाल तुम्हाला किती मार्क्स मिळाले. भारताचे पहिले राष्ट्रीय सागरी सुरक्षा समन्वयक, इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो, कोण आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो जी अशोक कुमार, हे पहिले राष्ट्रीय सागरी सुरक्षा समन्वयक बनलेले आहे. प्रश्न पाठ ठेवा, प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. आणि आजचा शेवटचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान कुणी मिळवलेला आहे? ऑप्शन आहे 1 प्रतीक्षा बागडी, वैष्णवी पाटील, राणी रामपाल की यापैकी नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे प्रतीक्षा बागडी. ठीक आहे. आणि उपविजेता कोण ठरल्या होत्या? उपविजेता ठरलेल्या होत्या वैष्णवी पाटील. तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा प्रतीक्षा बागडी ज्या आहे, ज्या की पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी ठरलेल्या आहे, त्या कोणत्या जिल्ह्यातून येतात? आणि राणी रामपाल ज्या आहे त्या हॉकी या खेळाशी संबंधित आहे. तर मित्रांनो तुमचा स्कोर किती आला तो नक्की खाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पहिल्यांदा हा एक पॉईंट आहे, एक्स्ट्रा पॉईंट, जो तुम्हाला इथं लक्षात ठेवायचा आहे की फर्स्ट वुमन IPL किताब 2023 विजेता संघ कोणता आहे? तर तो आहे मुंबई इंडियन्स आणि उपविजेता आहे दिल्ली कॅपिटल्स. आणि वुमन IPL मधील सर्वात महागड्या खेळाडू कोण ठरलेले आहे? तर त्या ठरलेल्या आहे स्मृती मंदाना, ज्या की RCB संघाकडून खेळलेल्या आहेत. UPSCची कलम 315 नुसार स्थापना करण्यात आली. ठीक आहे. म्हणजे UPSCची जी स्थापना आहे, इथं स्थापना लक्षात ठेवा, UPSCची स्थापना ही कलम 315 नुसार करण्यात आली. अगदी बरोबर आहे मित्रांनो. भाग 14 मध्ये UPSC MPSCचा उल्लेख आहे. ठीक आहे. तर आता हे झालं इथपर्यंत, हा पहिला पॉईंट. हा पॉईंट कसा आहे? बरोबर आहे. ठीक आहे. मी तुम्हाला एक्स्ट्रा पॉईंट इथे सांगून देतो की अखिल भारतीय सेवा ह्या 312 नुसार निर्माण केल्या जातात मित्रांनो. आणि अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार हा फक्त राज्यसभेला आहे. हा एक पॉईंट तुम्ही इथे लक्षात ठेवा. आणि अखिल भारतीय सेवा ह्या सुद्धा भाग 14 मध्ये येतात. ओके, हे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. मग स्टेटमेंट जे आहे हे 315 नुसार काय आहे? बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा UPSCचे अध्यक्ष मनोज सोनी आहे. अगदी बरोबर आहे. सध्या जे UPSCचे अध्यक्ष आहे ते मनोज सोनी आहे. आणि लक्षात घ्या मनोज सोनी हे जेव्हा कुलगुरू होते तेव्हा ते भारतातील सर्वात तरुण कुलगुरू ठरले होते. हे पण विधान बरोबर आहे. त्यामुळं या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पॉझिटिव्ह आन्सर वरील सर्व. ठीक आहे. तर हा एक मार्क तुम्ही ॲड करून घ्या तुमच्यामध्ये. त्यानंतर बघा महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? हा प्रश्न अत्यंत इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. डॉक्टर बीरेंद्र सराफ, आशुतोष कुंभकोणी, BVR सुब्रमण्यम की समीर व्ही कामत? तर बघा मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे डॉक्टर बीरेंद्र सराफ. हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता झालेले आहे. तुम्हाला सर्वांना माहीत असलं पाहिजे की महाधिवक्ता हे घटनात्मक पद आहे आणि कलम 165 नुसार महाधिवक्ता यांची नियुक्ती केली जाते. ठीक आहे. हा पण पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. आणि राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी कोण असतात? तर ते आपले महान्यायवैद्य. तर राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी कोण असतात? ते महाधिवक्ता असतात. हे लक्षात घ्या. ठीक आहे. आपल्या महाराष्ट्र म्हणजे राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये हजर राहण्याचा, बोलण्याचा, त्यांना आपला मत मांडण्याचा सुद्धा अधिकार आहे. मात्र मतदान करण्याचा अधिकार नाही आहे. हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. मत मांडणे आणि मतदान करणे यामध्ये फरक आहे. मत मांडणे म्हणजेच त्यांना बोलण्याचा अधिकार आहे, परंतु मतदानाचा अधिकार नाही आहे. बस एवढे कीवर्ड्स तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला महाधिवक्ता राज्यशास्त्रातून या टॉपिकवर जरी प्रश्न आले तर मित्रांनो ते क्लिअर होतात. ओके, तर तुम्हाला कळले असेल. आता बघा याच्यामध्ये जे तिसरं ऑप्शन दिसत असेल तुम्हाला BVR सुब्रमण्यम. तर आपला जो नीती आयोग आहे ज्याची स्थापना 1 जानेवारी 2015 मध्ये करण्यात आली होती. ठीक आहे. लक्षात घ्या याचे अध्यक्ष हे पदसिद्ध अध्यक्ष हे पंतप्रधान असतात. ठीक आहे. सध्या जे उपाध्यक्ष आहे ते आहे सुमन बेरी आणि सध्या जे CEO आहे 4थ्या क्रमांकाचे ते झालेले आहे BVR सुब्रमण्यम. तर हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. 4थ्या क्रमांकाचे CEO कोण आहे? BVR सुब्रमण्यम. पण 3ऱ्या क्रमांकाचे CEO जर विचारले तुम्हाला तर ते असणार आहे परमेश्वरन अय्यर. तर हे दोन्ही पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. ओके. आणि समीर व्ही कामत आपण कालच्याच लेक्चरमध्ये बघितलं की समीर व्ही कामत हे DRDOचे काय आहे? अध्यक्ष आहे. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. चला 3ऱ्या नंबरचा प्रश्न बघा आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर काढण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आता आपल्याला काय विचारलं आहे की योग्य विधान निवडा. तर भारताचे 50वे सरन्यायाधीश DY न्यायमूर्ती. प्रश्न तिसरा काय म्हणतो की योग्य विधान निवडा. ऑप्शन अ आहे की भारताचे 50वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती DY चंद्रचूड झालेले आहे. अगदी बरोबर आहे. त्यांची जी नियुक्ती आहे मित्रांनो, त्यांची नियुक्ती हे UU ललित यांच्या जागी झालेली आहे. बरोबर आहे. लक्षात घ्या त्यांची जी नियुक्ती आहे ते UU ललित यांच्या जागी झालेली आहे. अगदी बरोबर आहे. कारण UU ललित हे आपल्या भारताचे 49वे सरन्यायाधीश होते. मग अगदी बरोबर आहे कारण हे 50वे आहे. त्यामुळं B ऑप्शन सुद्धा काय आहे मित्रांनो? बरोबर आहे. मात्र C ऑप्शन काय आहे बघा इथं, त्यांचे वडील सुद्धा भारताचे सरन्यायाधीश आहे. तर हे पण विधान कसं आहे? बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर सुद्धा वरील सर्व बरोबर आहे. तर हे तुम्ही लक्षात घ्या.
ठीक आहे, क्लिअर झालं का इथपर्यंत? त्यानंतर पुढे बघा, चौथ्या क्रमांकाचा प्रश्न दिलेला आहे की उत्तराखंड राज्याच्या समान नागरी कायदा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे जे अचूक उत्तर आहे ते आहे न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई. ठीक आहे, आपल्या भारतामध्ये सध्या एकमेव राज्य असं आहे की ज्याच्यामध्ये समान नागरी कायदा लागू आहे, ते म्हणजे गोवा. आता असाच प्रयत्न उत्तराखंडमध्ये सुद्धा करण्यात येत आहे. याकरिता ज्या अध्यक्षा नेमलेल्या आहेत त्या आहे न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई. आणि मित्रांनो, समान नागरी कायदा हे मार्गदर्शक तत्वात येत असून कलम 44 मध्ये या कलमीचा मुख्य उद्देश, या कलमीबद्दल माहिती सांगण्यात आलेली आहे. तर कलम 44 पाठ ठेवा, कारण यावर्षी पेपरमध्ये मोठ्या प्रमाणात हे चर्चेत होती. त्यानंतर बघा, पाचवा प्रश्न दिलेला आहे, अचूक विधान आपल्याला निवडायचं आहे की भारताचे पहिले मतदार श्याम शरण नेगी होते. अगदी बरोबर आहे. आणि ते उत्तराखंड राज्यातील होते. हे विधान बरोबर आहे का? तर नाही आहे, कारण ते हिमाचल प्रदेश या राज्यातील होते. त्यामुळे हे पाठ ठेवा तुम्ही की हिमाचल प्रदेश या राज्यातील होते. मग आता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं काय विचारलं? अचूक. अचूक म्हणजे बरोबर. तर बरोबर आहे याच्यामधलं ऑप्शन नंबर ए. म्हणजेच काय? तर याच्यामधलं बरोबर आहे ए ऑप्शन. ठीक आहे, तर याच्यातलं बरोबर जे आहे, तर या प्रश्नातील जे बरोबर उत्तर आहे ते आहे ए. म्हणजेच आपल्याला बी मध्ये ए ऑप्शन दिसत आहे. त्यामुळे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. मात्र इथे जे बी आहे हे चुकलेलं आहे, कारण ते उत्तराखंड राज्यातील नसून ते हिमाचल प्रदेश राज्यातील आहे. आणि आपल्या देशामध्ये सार्वत्रिक निवडणूक पहिल्यांदा 1952 मध्ये घेण्यात आली होती, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर बघा मित्रांनो, जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती. त्यानंतर बघा मित्रांनो, 6वा प्रश्न आहे, लडाख या केंद्रशासित प्रदेशाचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तुम्हाला सर्वांना माहीत आहे, जम्मू आणि काश्मीर त्याचप्रमाणे जे लडाख आहे या दोन केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती हे 31 ऑक्टोबर 2019 मध्ये करण्यात आलेली होती. ही तारीख तुम्हाला पेपरमध्ये विचारल्या जाऊ शकते. निर्मिती करण्यात आली होती. त्यानुसार लडाखचे जे पहिले नायब राज्यपाल झाले होते लेफ्टनंट जनरल. तर लक्षात घ्या, जेव्हा लडाख निर्माण झाला होता त्यावेळेस लडाखचे जे पहिले लेफ्टनंट गव्हर्नर होते ते होते आर के माथुर. पण आता अलीकडेच लक्षात घ्या, नवीन लेफ्टनंट गव्हर्नर झालेले आहे, म्हणजे नायब राज्यपाल झालेले आहे बी डी मिश्रा. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर तुम्हाला लिहायचं आहे बी डी मिश्रा. ठीक आहे, पहिले विचारले असते तर उत्तर असलं असतं आर के माथुर, परंतु आता नवीन नायब राज्यपाल जे झालेले आहे ते झालेले आहे बी डी मिश्रा. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बी डी मिश्रा. आणि जम्मू काश्मीरचे जर तुम्हाला विचारले आणि जम्मू आणि काश्मीरचे जर तुम्हाला नायब राज्यपाल विचारले तर ते आहे सध्या मनोज सिन्हा. त्यामुळे हे दोन्ही पॉईंट लक्षात घ्या. आणि आपण आताच बघितलं UPSCचे अध्यक्ष आहे मनोज सोनी. ठीक आहे, त्यामुळे 6व्या नंबरच्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बी डी मिश्रा. तर हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. त्यानंतर 7वा प्रश्न बघा कोणता आहे, आप या पक्षाला कोणत्या राज्यात राज्य पक्ष म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे? त्यामुळे तो आता राष्ट्रीय पक्ष झालेला आहे. तर बघा, आप या पक्षाला 4 राज्यामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे राज्य पक्ष म्हणून. तर ते खालीलपैकी कोणते आहे बघा? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, दिल्ली, गुजरात, पंजाब आणि गोवा या राज्यामध्ये या पक्षाला राज्यपक्ष म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. मग आप पक्षाची स्थापना कधी झाली? आम आदमी पार्टी. तर या पक्षाची स्थापना झाली 2012 मध्ये. आणि चिन्ह कोणतं आहे मित्रांनो? चिन्ह आहे झाडू. तर हे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन लक्षात असू द्या. त्यानंतर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे क्रीडा घडामोडी संबंधित. अंडर-19 महिला, ठीक आहे, अंडर-19 महिला क्रिकेट विश्वचषक 2023 विजेती टीम कोणती ठरलेली आहे? आता ऑप्शनमध्ये दिलेला आहे भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका. तर इथं डायरेक्ट उत्तर पाठ करून घ्या. आपल्या भारताच्या महिला क्रिकेट टीमने पण अंडर-19 मध्ये हा विश्वचषक जिंकलेला आहे. मग उपविजेता कोण? इंग्लंड ठरलेला आहे. आता जेव्हाही आपला भारत विजेता ठरते तेव्हा आयोग याच्यावरती प्रश्न विचारू शकतो, त्यामुळे हा प्रश्न मी इथे घेतलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, अंडर T20 वर्ल्ड कप 2022 कोणत्या संघाने जिंकलेला आहे? हा पण प्रश्न आपल्यासाठी अत्यंत इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. भारताने हा 3ऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकलेला आहे, हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. तर विजेता आहे भारत आणि उपविजेता कोण आहे? उपविजेता आहे बांगलादेश. बांगलादेशच्या अंडर T20 वर्ल्ड कपच्या टीमला आपण हरवलेलं आहे. ठीक आहे, तर हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. त्यानंतर म्हणजे 2 पॉईंट क्लिअर झाले तुमचे. आता हा पॉईंट बघा कोणता आहे, T20 वर्ल्ड कप पुरुष 2022 कोणत्या संघाने जिंकलेला आहे? हा वर्ल्ड कप तुम्ही पण बघितला असेल. तर विजेता इंग्लंड आणि उपविजेता कोण ठरलेला होता? पाकिस्तान. ठीक आहे, तर हा झाला T20 वर्ल्ड कप पुरुष 2022. ठीक आहे, आणि जर तुम्हाला ICC, आता बघा, आता इथे मी एक्स्ट्रा 2 पॉईंट काढून ठेवलेले आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे मित्रांनो. ICC महिला वर्ल्ड कप 2022 विचारला तर विजेता ऑस्ट्रेलियाच आहे. आणि T20 महिला विश्वचषक विचारला तरी विजेता ऑस्ट्रेलियाच आहे.
फक्त ICC महिला वर्ल्ड कपमध्ये जो उपविजेता झाला तो इंग्लंड आहे आणि T20 महिला विश्वचषकमध्ये जर उपविजेता विचारला तर तो आहे दक्षिण आफ्रिका. त्यामुळं महिला टीम जर विचारली तुम्हाला ICC वर्ल्ड कप आणि T20 महिला विश्वचषक त्याच्यात ऑस्ट्रेलिया एवढं तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे, तर हे सगळे जे वर्ल्ड कप आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सांगतो मी रिव्हिजनसाठी बघा. अंडर-19 महिला विश्वचषक म्हटलं तर भारत लक्षात ठेवा. अंडर T20 वर्ल्ड कप 2022 म्हटलं तर भारतच लक्षात ठेवा. T20 वर्ल्ड कप 2022 पुरुष संघ विचारला तर इंग्लंड, उपविजेता पाकिस्तान. आणि महिला वर्ल्ड कप जर विचारले ICC महिला वर्ल्ड कप 2022 ऑस्ट्रेलिया. ठीक आहे, आणि T20 महिला विश्वचषक ऑस्ट्रेलिया दोन्ही. पण ICC महिला वर्ल्ड कप 2022 मध्ये इंग्लंड उपविजेता आहे, तर T20 महिला विश्वचषकमध्ये दक्षिण आफ्रिका उपविजेता आहे. तर अशा पद्धतीनं थोडं तुम्ही लक्षात करून घ्या, थोडं लिहून घ्या बुक्समध्ये आणि ते पाठ करा. ठीक आहे, आणि जर तुम्हाला काही डाऊटफुली वाटत असेल तर मित्रांनो थोडंसं तुम्ही चेक पण करून घ्या. तसं मीच भरपूरदा ते चेक करतो, पण जर तुम्हाला काही शंका वाटली तर प्लीज नक्की ते तुम्ही चेक करा. त्यानंतर बघा, धर्म गार्डियन प्रसिद्ध युद्ध सराव कोणत्या 2 देशादरम्यान साजरा केला जातो? भारत फ्रान्स, भारत जपान, भारत रशिया की भारत कझाकिस्तान? तर बघा, धर्म गार्डियन युद्ध सराव हा भारत आणि जपान दरम्यान साजरा केला जातो. एक वरुण युद्ध सराव आहे तो भारत फ्रान्स दरम्यान आपण साजरा करतो. राफेल विमान आपण फ्रान्सकडून घेतलेले आहे. आणि एक इंद्र युद्ध सराव जर विचारला मित्रांनो तुम्हाला, इंद्र युद्ध सराव, तर हा भारत आणि रशिया दरम्यान. याचं IND इंडिया आणि RA म्हणजे रशिया, याच्यापासून इंद्र नाव तयार झालेलं आहे. आणि लक्षात घ्या, याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता की इंद्र युद्ध सराव जो आहे तो भारत रशिया दरम्यान आहे. आणि याच पद्धतीने एक काझिंद युद्ध सराव आहे मित्रांनो, काझिंद. ठीक आहे, तर काझिंद युद्ध सराव भारत आणि कझाकिस्तान दरम्यान आहे, म्हणजे कझाकिस्तान आणि IND म्हणजे होते इंडिया. सो काझिंद युद्ध सराव आहे भारत आणि कझाकिस्तान. यस, तुमच्या लक्षात आलं असेल मी काय म्हटलं तर. ठीक आहे, त्यानंतर बघा, भारतीय ऑलिम्पिक संघाच्या पहिल्या महिला अध्यक्षा होण्याचा मान. त्यानंतरचा प्रश्न आहे की भारतीय ऑलिम्पिक संघाच्या पहिल्या महिला अध्यक्षा होण्याचा मान कोणी पटकावलेला आहे? ऑप्शन एक आहे माधवी पुरी बुच, PT उषा, निर्मला सीतारामन. तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे PT उषा. PT उषा ह्या भारतीय ऑलिम्पिक संघाच्या पहिल्या महिला अध्यक्षा झालेल्या आहे. मग माधवी पुरी बुच कोण आहे मित्रांनो? तर आपला सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ जे इंडिया आहे, सेबीच्या त्या पहिल्या महिला अध्यक्षा ठरलेल्या आहे. सेबीची स्थापना ही 1988 मध्ये झाली होती आणि याला वैधानिक दर्जा हा 1992 मध्ये देण्यात आला होता. आणि सेबीचं मुख्यालय हे मुंबई इथं आहे आणि भारतातील सर्व शेअर मार्केटवर नियंत्रण ठेवण्याचं काम सेबी करते. तर सध्या हे चर्चेत होते, हे लक्षात ठेवा. आणि निर्मला सीतारामन या भारताच्या अर्थमंत्री आहेत. ओके, त्यानंतर पुढे बघा मित्रांनो, 13 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. भारताचे महान्यायवादी म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन नंबर 1 आहे मित्रांनो याचं उत्तर R व्यंकटरमणी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे, महान्यायवादींची नियुक्ती जी आहे ते राष्ट्रपती करत असतात. कलम 76 नुसार महान्यायवादी या पदाची स्थापना करण्यात आलेली आहे. कलम 76 हे पण तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर पुढे बघा मित्रांनो, 14 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? आणि हा प्रश्न माझ्याकडून आजच्या लेक्चरमधला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणून IMP करा. या 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? ऑप्शनमध्ये आहे रेखा शर्मा, ऋतुराज अवस्थी, अनिल चव्हाण की यापैकी नाही? तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऋतुराज अवस्थी हे 22व्या कायदा आयोगाचे कोण आहे? अध्यक्ष आहे. रेखा शर्मा ह्या आपल्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या काय आहे? अध्यक्ष आहेत. तर बघा, राष्ट्रीय महिला आयोग जो कायदा होता हा 1990चा होता, मात्र राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना ही 1992 मध्ये करण्यात आली. तर हे 2 गोष्टीमध्ये तुम्ही क्लिअरेशन ठेवा, कारण इथं बरेच पोरं कन्फ्यूज होतात. कायदा म्हटला तर 1990चा आणि स्थापना म्हटली तर 1992ची. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. आणि जनरल अनिल चव्हाण जे आहे मित्रांनो, ते भारताचे दुसरे CDS ठरलेले आहे. पहिले CDS हे जनरल बिपिन रावत हे होते. तर हे दोन्ही पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. आणि आजचा शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि मित्रांनो, हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं नक्की मला जाता जाता कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक पण करा. ठीक आहे, जगातील सर्वात मोठे, लक्षात घ्या, जगातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम कोणते ठरलेले आहे? ऑप्शन ए आहे मोटेरा, ऑप्शन बी आहे रूरकेला, ऑप्शन सी आहे भिलाई आणि ऑप्शन डी आहे चेन्नई. तर बघा, मोटेरा हे जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम आहे. ठीक आहे, जे की अहमदाबादला आहे. मात्र सर्वात मोठे हॉकी स्टेडियम रूरकेला आहे, जे की ओडिशा या राज्यामध्ये आहे. लक्षात घ्या, ओडिशा ओलिव्ह रिडले कासवसाठी खूप फेमस आहे. ठीक आहे, सिमलीपाल, ठीक आहे, भितरकनिका असे राष्ट्रीय उद्यान सुद्धा आपल्याला तिथे बघायला मिळेल. आणि भिलाई हा एक लोहपोलाद कारखाना आहे जो की आपल्याला छत्तीसगडमध्ये बघायला भेटेल. मग या प्रश्नाचं उत्तर
मग या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे रुरकेला. ओके, ओडिशामध्ये येते. ठीक आहे. तर मित्रांनो, एक एक्स्ट्रा पॉईंट तुम्हाला इथं लक्षात ठेवायचा आहे की अलीकडेच पुरुष विश्वचषक हॉकी स्पर्धा 2023 आपल्या भारतामध्ये पार पडलेली होती. तर ही जर स्पर्धा भारतामध्ये पार पडली असेल तर ऑब्व्हियसली चान्सेस आहे की यावरती प्रश्न येऊ शकतो. तर विजेता कोण ठरलेला आहे? जर्मनी. आणि उपविजेता कोण आहे? बेल्जियम. तर यात राजकीय संरक्षण घडामोडी आणि इतर काही महत्त्वाचे पॉईंट्स. तर लोकायुक्त विधेयक पारित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तुमच्यासमोर प्रश्न दिलेला आहे, लोकायुक्त विधेयक पारित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? ऑप्शन आहे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात. तर मित्रांनो बघा, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आपलं महाराष्ट्र. ठीक आहे. सो लोकायुक्त विधेयक अलीकडेच 2022 मध्ये पारित करण्यात आलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न तुम्ही सर्वांनी इथे लक्षात घ्या. मित्रांनो, महाराष्ट्र राज्याची स्थापना ही 1 मे 1960 मध्ये झालेली होती आणि महाराष्ट्राने पंचायत राज हे 1 मे 1962 मध्ये स्वीकारलेलं होतं आणि पंचायत राज स्वीकारणारं महाराष्ट्र हे भारतातील 9व्या क्रमांकाचं राज्य ठरलं होतं. हे पण तुम्ही इथे लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? ऑप्शन आहे 1990, 1992, 1993 की 1994. तर मित्रांनो बघा, 2023 मध्ये 30 वर्ष पूर्ण 2023 मध्ये 30 वर्ष पूर्ण झालेले आहे. म्हणजेच 1993चा हा आपला राज्य महिला आयोग आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. आता मित्रांनो, ही स्टोरी काय आहे हे तुम्ही एकदा ऐकून घ्या. राष्ट्रीय महिला आयोग कायदा हा 1990 मध्ये झाला होता. आपण मागच्या लेक्चरमध्ये कव्हर केलं. 1990 मध्ये राष्ट्रीय महिला आयोग कायदा झाला होता आणि या धर्तीवर राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना ही 1992 मध्ये करण्यात आली होती. ठीक आहे. तर मग भारतामध्ये राष्ट्रीय महिला आयोग 1992 मध्ये स्थापन झाला होता. मग याच धर्तीवर महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं 1993 मध्ये की राज्य महिला आयोगाची स्थापना केली होती. तर तुम्हाला हे तिन्ही पॉईंट आता लक्षात आले असेल. ठीक आहे. राष्ट्रीय महिला आयोग कायदा म्हटलं तर 1990चा, स्थापना म्हटली राष्ट्रीय महिला आयोगाची ती 92ची आणि याच धर्तीवर राष्ट्रीय महिला आयोगाच्या धर्तीवर राज्य महिला आयोग स्थापन करणारं भारतातील पहिलं राज्य आपलं महाराष्ट्र ठरलं होतं. म्हणून ते साल आहे 1993, म्हणजेच ते वर्ष आहे 1993. सो आणि याला 30 वर्ष पूर्ण झाले, त्यामुळे हे लक्षात ठेवा मित्रांनो. आणि राज्य महिला धोरण, महाराष्ट्राचं धोरण जर विचारलं तुम्हाला राज्य महिला धोरण कोणत्या वर्षीचं होतं तर ते लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला 1994चं. ठीक आहे. तर ह्या 3-4 गोष्टी तुम्ही क्लिअर करून घ्या मित्रांनो. तर ओके, सो त्यानंतर मित्रांनो पुढे जाऊ आपण. तिसरा क्वेश्चन सॉल्व करून बघा. राजपथचे नवीन नाव काय करण्यात आलेले आहे? ऑप्शन ए काय अग्निपथ, रक्षापथ, कर्तव्यपथ की शक्तिपथ. तर या प्रश्नाचं तुम्हाला सर्वांना उत्तर माहीतच असेल, कर्तव्यपथ. तर राजपथचे नवीन नाव आता कर्तव्यपथ करण्यात आलेले आहे. त्यानंतर तुमच्या समोर जो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मदर नेचरला जिवंत प्राण्याचा दर्जा देणारे पहिले उच्च न्यायालय भारतातील कोणते ठरलेले आहे? तर ऑप्शनमध्ये दिला आहे मुंबई उच्च न्यायालय, मद्रास उच्च न्यायालय, कलकत्ता की दिल्ली उच्च न्यायालय. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो मद्रास उच्च न्यायालय. लक्षात घ्या, मद्रास उच्च न्यायालय. तर तुम्ही इथे काय करा, म पाठ करून घ्या. ठीक आहे. मदर नेचर आणि इकडे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला मद्रास उच्च न्यायालय. यावरून तुम्ही परफेक्ट आन्सर काढू शकाल पेपरमध्ये. आता तुम्ही एक पॉईंट लक्षात घ्या की भारतामध्ये पहिलं उच्च न्यायालय कोणतं स्थापन करण्यात आलं होतं? तर भारतामध्ये पहिलं उच्च न्यायालय जे स्थापन करण्यात आलं होतं ते होतं कलकत्ता, दुसरं उच्च न्यायालय होतं मुंबई, तिसरं उच्च न्यायालय होतं मद्रास आणि लक्षात घ्या चौथं उच्च न्यायालय होतं आपलं अलाहाबाद. ठीक आहे. तर असे पहिले 4 उच्च न्यायालय तुम्ही लक्षात घ्या. पहिलं कलकत्ता, दुसरं मुंबई उच्च न्यायालय, तिसरं मद्रास उच्च न्यायालय आणि चौथं होतं अलाहाबाद उच्च न्यायालय. तर क्रम सुद्धा विचारला जाऊ शकतो. सध्या भारतामध्ये 25 उच्च न्यायालय आहेत. ओके. त्यानंतर पुढे बघा, 75 कोणत्या 2 देशादरम्यान आहे जो की पाणबुडी निर्मिती प्रकल्प आहे? ऑप्शनमध्ये दिला आपल्याला भारत आणि चीन, भारत आणि जपान, भारत आणि रशिया की भारत आणि फ्रान्स. तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे भारत आणि फ्रान्स दरम्यानचा हा प्रोजेक्ट 75 प्रोजेक्ट आहे. लक्षात घ्यायचं. ओके. वरून युद्ध सराव भारत आणि फ्रान्स, राफेल विमान आपण फ्रान्सकडून घेतलेले आहे. राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता हे स्त्रोत आपण फ्रान्सकडून घेतलेले आहे. सो अशा पद्धतीने हे लक्षात ठेवा. 6वा प्रश्न दिलेला आहे, पृथ्वी 2 क्षेपणास्त्र कोठून कोठे मारा करते? ऑप्शन ए आहे जमिनीवरून जमिनीवर, जमिनीवरून हवेत, हवेतून जमिनीवर की हवेतून हवेत. तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे जमिनीवरून जमिनीवर. ठीक आहे. पृथ्वी 2. तर मला तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा पृथ्वी 2चा पल्ला किती आहे? नक्की सांगण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. आणि आपल्या चॅनलचं एक वैशिष्ट्य मी नेहमी सांगतो तुम्हाला की तुम्ही या लेक्चरमध्ये तर माहिती बघताच, पण तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये जरी गेले तरी तुम्हाला तिथं माहिती मिळू शकेल. ठीक आहे. कारण सर्व विद्यार्थी त्याचे आन्सर्स वगैरे देतात आणि एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सुद्धा सांगतात. ठीक आहे. तर युद्ध अभ्यास बघा, सध्या युद्ध अभ्यास खूप चर्चेमध्ये होता. हा युद्ध अभ्यास कोणत्या 2 देशादरम्यान पार पडला? भारत अमेरिका, भारत जपान, भारत रशिया की भारत फ्रान्स. तर मित्रांनो युद्ध अभ्यास जर आलं तर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला भारत अमेरिका. एक वज्रप्रहार युद्ध सराव सुद्धा
लक्षात घ्या, भारत अमेरिके दरम्यानच आहे वज्रप्रहार. ओके, त्यानंतर भारत आणि जपानमध्ये धर्म गार्डियन आपण लक्षात म्हटलं होतं. भारत आणि जपानमध्ये धर्म गार्डियन, भारत आणि रशियामध्ये इंद्र युद्ध सराव आणि भारत फ्रान्समध्ये वरुण युद्ध सराव. तर अशा पद्धतीने सर्व क्लिअर करा तुम्ही. त्यानंतर 8व्या नंबरचा प्रश्न मी का बरं टाकलाय हे तुमच्या लक्षात येईल मित्रांनो. राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 1990, 1992, 1993 की 1994? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 1993. म्हणजे राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाच्या स्थापनेला सुद्धा 30 वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे परीक्षेमध्ये आपल्याला नक्कीच प्रश्न दिसू शकतो. राज्यशास्त्र विषयात तरी दिसू शकेल किंवा मग करंट अफेअरच्या बेसवर सुद्धा दिसू शकेल. मग आता लक्षात घ्या, थोडं एक्सप्लेनेशन लक्षात घ्या. सुरुवातीला हा आयोग एक वैधानिक आयोग होता 1993 मध्ये जेव्हा तिची स्थापना करण्यात आली होती. मात्र अलीकडेच 102वी घटना दुरुस्ती आणि विधेयक विचारलं तर 123वं विधेयक, ठीक आहे, या घटना दुरुस्तीनुसार याला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला आणि या संबंधित 2 कलमा घटनेमध्ये टाकण्यात आल्या होत्या, 338B आणि 342A. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन स्टुडंट, त्यामुळे हे पाठ ठेवा. आणि एक पॉईंट तुम्हाला एक्स्ट्रा सांगतो इथे लक्षात ठेवा, राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाचे जे अध्यक्ष आहे सध्या ते कोण झालेले आहे? तर ते झालेले हंसराज अहिर. तर हा पण पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. ओके, सो चला पुढे जाऊ आपण. त्यानंतर बघा, विभागीय परिषदेचे अध्यक्ष कोण असतात? तर बघा मित्रांनो, विभागीय परिषदेचे अध्यक्ष हे केंद्रीय गृहमंत्री असतात. हा प्रश्न तुम्ही इथे पाठ ठेवा, कारण महत्त्वाचा प्रश्न आहे. विभागीय परिषदेच्या बैठका ह्या चालूच राहतात, त्यामुळं हा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला की विभागीय परिषदेचे अध्यक्ष कोण असतात? तर ते असतात केंद्रीय गृहमंत्री. एक्सप्लेनेशन मध्ये काय लक्षात ठेवा मित्रांनो, की विभागीय परिषदेची स्थापना हे राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 नुसार करण्यात आली होती. सुरुवातीला 5 विभागीय परिषदा होत्या, परंतु 1971 मध्ये पूर्वोत्तर परिषद, जिला तुम्ही ईशान्य परिषद सुद्धा म्हणू शकता, अशा स्थापना करण्यात आल्या आणि एकूण आज भारतामध्ये एकूण 6 विभागीय परिषद आहे आणि या विभागीय परिषदेचे अध्यक्ष हे केंद्रीय गृहमंत्री असतात. आणि संबंधित विभागामध्ये, ठीक आहे, लक्षात घ्या, संबंधित विभागामध्ये जे राज्य असतात त्या राज्याचे मुख्यमंत्री हे एक वर्षासाठी उपाध्यक्ष म्हणून कार्य करत असतात. तर हे पण तुम्ही इथे लक्षात घ्या. ठीक आहे, 10 नंबरचा प्रश्न बघा, नंतर मला तुमची टोटल सांगा किती झालेली आहे. ठीक आहे, तर 10वा प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी आपल्याला अचूक विधान ओळखायचं आहे. अचूक म्हणजे बरोबर विधान ओळखायचं आहे. मग ऑप्शन ए काय आहे की भारताच्या राष्ट्रपतीपदी विराजमान झालेल्या त्या ओडिशा राज्याच्या पहिल्याच व्यक्ती ठरल्या, बरोबर आहे. त्या झारखंड राज्याच्या राज्यपाल राहिलेल्या आहे, हा पण पॉईंट महत्त्वाचा आहे. आणि भारताच्या स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या तसेच सर्वात तरुण राष्ट्रपती त्या ठरलेल्या आहेत. तर यस, वरील सर्व बरोबर आहे मित्रांनो. तर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती ठरलेल्या आहे. तर त्या संताल समुदायातून येतात, हा पण पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. आणि त्यांचं राज्य आहे ओडिशा राज्य. ठीक आहे, आणि कला या शाखेतून त्यांनी पदवी सुद्धा केलेली आहे. सो हा पण पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर बघा, 11 नंबरचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो. नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये कोणती संस्था स्थापन करण्यात आली? ठीक आहे, नीती आयोगाची स्थापना ही 1 जानेवारी 2015 मध्ये करण्यात आली होती. मागच्या लेक्चरमध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन बघितली आपण. तर बघा, ऑप्शन आहे मित्र, सित्रा, दक्ष की रक्षा. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो, याचं नक्कीच तुम्हाला उत्तर आले असेल की आपण मित्र आयोग काय केलेला आहे, स्थापन केलेला आहे. मित्र आयोगाचा फुल फॉर्म काय होतो तो नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. पोलाद उत्पादनामध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर बघा, पोलाद उत्पादनामध्ये भारताचा जगात 2रा क्रमांक लागतो आणि पहिल्या क्रमांकावर कोण आहे? तर चीन आहे. हा पण पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. त्यानंतर बघा मित्रांनो, 13 नंबरचा प्रश्न आहे, आशियातील पहिले ड्रोन डिलिव्हरी हब कुठे सुरू करण्यात आलेले आहे? ऑप्शन आहे महाराष्ट्र, मेघालय, कर्नाटक की गुजरात. आणि हा प्रश्न माझ्या ऐकून तुम्ही आजच्या लेक्चरमधला मोस्ट IMP क्वेश्चन करा मित्रांनो. यावरती आपल्याला प्रश्न दिसू शकतो. तर ते आहे मेघालय. ठीक आहे, मेघालय या राज्यामध्ये आशियातील आहे, त्यामुळं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. पहिले ड्रोन डिलिव्हरी हब कुठं सुरू करण्यात आलेला आहे? तर मेघालयाला सुरू करण्यात आलेलं आहे. आणखी मेघालय खूप चर्चेमध्ये होतं, जर तुम्हाला माहीत असेल तर नक्की मेघालयविषयी माहिती सांगा. 14 नंबरचा प्रश्न आहे, 26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनी भारताने अब्दुल फतेह अल सिसी यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं होतं. तर ते कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहे? सौदी अरेबिया, कझाकिस्तान, इजिप्त की मंगोलिया? तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे इजिप्त. संस्थेची जी स्थापना आहे ती 26 सप्टेंबर 1999 मध्ये करण्यात आली. अगदी बरोबर आहे, 99 किमान साल पाठ ठेवा तुम्ही. ठीक आहे, या संस्थेचा भारत संस्थापक सदस्य देश होता, हे पण विधान बरोबर आहे. आणि या संघटनेला मुख्यालय नाही, हे विधान सुद्धा बरोबर आहे, या संघटनेला मुख्यालय नाही. आणि विधान आहे वरील सर्व काय आहे, बरोबर आहे. मित्रांनो, याच्यामध्ये एक युरोपियन युनियन आणि प्लस 19 लक्षात घ्या, असे टोटल 20 देश मानले जातात. तर ते 20 देश कोणते आहेत ते तुम्ही नक्की वाचून जा,
कारण काय असू शकते, आयोग असाही प्रश्न टाकू शकते की खालीलपैकी कोणता देश G20चा सदस्य आहे किंवा नाही आहे. त्यामुळं 20 देश पाठ नका करू, परंतु एक ओव्हरलुक करून तुम्ही नक्कीच जा, याच्यावर प्रश्न आपल्याला बघायला मिळू शकतो. आणि एक्सप्लेनेशन काय आहे की 2023ची G20ची जी परिषद आहे ती आपल्या भारतामध्ये पार पडलेली आहे. तर तुम्हाला आपलं लेक्चर कसं वाटलं हे मला नक्की सांगा, आणि आपल्या चॅनलबद्दलच्या ज्या तुमच्या मनामध्ये प्रतिक्रिया आहे त्या नक्की मला कळवा मित्रांनो. आणि प्लीज जाता जाता एक व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा.